त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही काही सहकाऱ्यांना घेऊन त्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आरोप आहे. सत्य काय आहे? पहा, ज्यांनी माझ्यावर आरोप केले त्यांचे नावसुद्धा मला माहीत नव्हतं आणि ती जमीन कुठं आहे ती जमीन पण मला माहीत नाही. ती जमीन कुठं आहे माझं त्या प्रॉपर्टीशी आणि त्या मोरे सर काकडेसोबत काही घेणं देणं नाही. म्हणजे काल त्यांनी जेव्हा प्रेस घेतली माझ्या विरोधात आणि माझं नाव घेतलं तेव्हा मला माहीत पडलं की मोरे सर काकडे यांनी माझ्या नावाने असं सांगितलं आहे की त्यांची जमीन मी काबीज केली आहे. तर मोरे सर काकडे आणि त्या जमिनीशी माझं काही घेणं देणं नाही. मोरे सर काल जेव्हा मला माहीत पडल्यावर त्या जमिनीची पूर्ण माहिती मी काढल्यावर मला माहीत पडलं की ती जमीन गोडे नावाच्या एका व्यक्तीची आहे. त्या गोडेचे नावही मला माहीत नाही. गोडे नावाचे एक म्हातारे ग्रस्त आहेत, त्यांची ती जमीन आहे. त्या जमिनीसोबत मोरे सर काकडेचं काहीतरी ॲग्रीमेंट झालं होतं. ॲग्रीमेंटच्या आधारावर मोरे काकडेंनी गोडेच्या जमिनीवर ताबा केला होता आणि मला हे माहीत नाही ताबा केला होता नाही केला होता, पण त्या ज्या माहिती मला मिळाल्या त्याच्यावरून मी सांगत आहे की माझं त्या जमिनीशी काही घेणं नाही. आणि जेव्हा गोडेंनी त्या जमिनीचे पूर्ण अधिकार आता पुन्हा काकडेकडनं काढून पेपर नोटीस केलेली आहे आणि पेपर नोटीस केल्यानंतर त्यांनी ते जमीन मला वाटतं काहीतरी कमलेश हिराणी नावाच्या व्यक्तीला त्यांनी ती जमीन आता पुन्हा गोडेंनी दिली आहे. यांच्याकडनं सौदा कॅन्सल करून त्यांना दिली आहे. तर आता गोडेचाच कब्जा आहे असं मला माहीत पडलं आणि काकडे तिथे जबरदस्ती ताबा घेत आहे. खरं म्हटलं तर भूमाफिया स्वतः मोरे सर काकडे आहेत, कारण ॲग्रीमेंटवर प्लॉट धारकांना प्लॉट विकता येत नाही. त्यांनी त्यांच्या जमिनीवर गोडेंच्या जमिनीवर ॲग्रीमेंटच्या आधारावर जे प्लॉट विकले आहेत त्याच्यात तर त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे. आज मला एक माहिती मिळाली की ज्या घरावर गोडे स्वतः राहतात ते घर पण त्यांनी काबीज करून ठेवलेलं आहे. ती रचना सोसायटीचं घर आहे असं मला माहीत पडलं आणि त्याच्यावर NITने त्यांना नोटीस पण बजावलेली आहे. 53ची नोटीस पण बजावलेली आहे काकडेला यांनी रचना सोसायटीने. तर माझं म्हणणं आहे की हे काकडेसोबत माझं काही एका पैशाचं घेणं देणं नाही. कोणाच्या म्हणण्यावरनं किंवा कोणाच्या राजकीय षडयंत्रांनी काकडे हे माझं नाव घेत आहे. त्यांनी माझ्या नावाची जी बदनामी केली आहे त्या काकडेवर मी 100% मानहानीचा दावा करणार आहे आणि आज पोलीस कंप्लेंटसुद्धा त्यांच्या नावाची मी करणार आहे. कारण विनाकारण त्यांनी माझं नाव घेतलं आहे. कोणत्या प्रॉपर्टीशी माझं घेणं देणं नाही. त्या प्रॉपर्टी कुठं आहे काय आहे तेही सुद्धा मला माहीत नाही. कोण गोडे आहे हेही मला माहीत नाही. कमलेश हिराणी कोण आहे ते पांडे लेआउटला राहतात. त्यांच्या भावासोबत माझ्या एका मित्राचे संबंध असल्यामुळे मी त्यांच्यासोबत ह्या साऱ्या माहिती विचारल्या तेव्हा त्यांनी मला सांगितलेलं आहे काकडेंनी विनाकारण माझं नाव घेतलं आहे. काकडे स्वतः भूमाफिया आहे हे मला आज माहीत पडलं की काकडे स्वतः भूमाफिया आहे. माझं काही घेणं देणं नाही त्या प्रॉपर्टी. तुमचं नाव गोवण्यात आलेलं आहे एकंदरीत तुमच्या म्हणण्यावरून. आता तुम्ही जेव्हा याची पडताळणी केली तर काय नेमकं काय प्रकरण आहे हे, म्हणजे लोकांनाही कळायला हवं वाचकांना. प्रकरण असं आहे की त्या जमिनीचे मूळ मालक गोडे आहे. गोडेंनी ती जमीन मेहतांना विकली आहे. मेहताकडनं ती जमीन काहीतरी काकडेंनी घेतलेली आहे आणि काकडे मेहता आणि गोडे यांच्यात काहीतरी सौदा झाला होता. आता त्यांनी काल जेव्हा कमलेश हिराणीकडनं माहिती काढल्यावर मला माहीत पडलं की तो सौदासुद्धा गोडेंनी रद्द केला आहे आणि त्यांना स्पष्ट पेपर नोटीस काढली आहे. त्यांना नोटीस पण पाठवली आहे की तुम्हाला मी जी जमीन विकली होती 2006 पासून आतापर्यंत तुम्ही त्या जमिनीची सेलडीड केली नाही म्हणून तो सौदा रद्द करण्यात येते. तर काकडेला असं वाटलं की आता सौदा रद्द झाला तर आपण जमिनीवर कब्जा करावा म्हणून काकडे गोळेच्या जमिनीवर कब्जा करायला गेले अशी मला माहिती आहे. माझं तर एका पैशाचं घेणं देणं नाही आहे. काकडे स्वतः भूमाफिया आहेत. स्वतः आपण ज्या पत्रकार परिषद त्यांनी माझ्या विरोधात घेतली तर त्या सर्व पत्रकार बंधूंनी त्यांची माहिती काढावी. त्यांनी एक प्लॉट 4 लोकांना विकला आहे अशी पण त्यांची एक तक्रार माझ्याकडे आलेली आहे आणि त्याच्यावर आता ते माझ्या मागे लागतील तर मी विनाकारण त्यांच्या मागे लागणार. हे विनाकारण त्यांनी माझं नाव घेतलं आहे, माझं घेणं देणं नाही आहे. तर मी त्यांची पूर्ण माहिती काढून पत्रकारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि त्यांनी माझ्या जे नाव घेतलं आहे विनाकारण माझी जी प्रतिमा खराब केलेली आहे. मी एक राजकीय व्यक्ती आहे, गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात आहे. तर त्यांनी जी माझी प्रतिमा खराब केली आहे
तर मी 100% त्यांच्यावर आज वकिलांकडनं बोलणं केलं, आज पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार, त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार आहे. काकडेंनी ती जागा काबीज केलेली आहे एकंदरीत असं दिसतंय, तर त्यांनी ती जागा, ती लँड आहे तिथे भूखंड पाडून विकलेत काय? म्हणजे एकंदरीत तुम्ही त्याचा शोध घेतला तर काकडेकडनं अशी माहिती, लोकांकडनं अशी माहिती मिळाली की त्या जागेवर काकडेंनी फक्त ॲग्रीमेंटच्या आधारावर प्लॉट टाकून लोकांची फसवणूक केली, प्लॉट विकून टाकले. पोलिसांनी तर काकडेवर 420चा गुन्हा दाखल करावा अशी स्थिती आहे, कारण काकडेला अधिकार नाही आहे. ॲग्रीमेंटच्या आधारावर कोणाची जागा घेऊन तिथं भूखंड पाडून विकण्याचे अधिकार काकडेला नव्हते, तरी त्यांनी ते विकली आहे. त्यांच्यावर छहनिसा करून पोलीस आता ज्या लोकांना यांना काकडेंना पैसे दिले, काकडेंनी त्यांना प्लॉट दुसऱ्याच्या जमिनीवर विकून दिले, ते लोक तक्रार तर 100% करतीलच. जेव्हा त्या लोकांना माहीत पडेल की ही जमीन काकडेची नव्हती तरी काकडेंनी त्यांना विकली, जेव्हा हे लोकांना माहीत पडेल तर लोक 100% त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार करतील आणि काकडेवर 100% त्या जमिनीमध्ये 420चा गुन्हा दाखल होणार आहे. हिराणीसोबत तुमचं नाव जोडलं गेलेलं आहे, तर हिराणीचा काय संबंध एकंदरीत या प्रकरणात? हिराणीसोबत माझं काही घेणं नाही त्या प्रकरणात. कुठं पेपरवर जर हिराणीसोबत माझं नाव जोडलं असतं तर कुठे ना कुठे माझ्या मुलांचे किंवा हिराणीसोबत आमची पण पार्टनरशिप डीड झाली असती ना त्या पेपरवर कुठेतरी. माझं काही घेणं देणं नाही हिराणीसोबत. जेव्हा काल मला माहीत पडलं की कमलेश हिराणी या व्यक्तीने ती जमीन घेतली होती, तर मी त्या हिराणीसोबत बोलणं केलं, तर सच्चाई क्या आहे असं त्यांना विचारलं, तर त्यांनी सारी खरी माहिती मला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला जे मला माहीत झालं ते मी तुम्हाला सांगत आहे. त्या वानाडोंगरीच्या जमिनीसोबत माझं एकाही पैशाचं घेणं देणं बिलकुल नाही, हे सत्यता आहे. एकंदरीत हा आरोप करण्यामागील काय उद्देश असू शकतो काकडेंचा? आता काकडेंचं काय उद्देश असू शकतो हे मला माहीत नाही, आणि काकडेंना कोणी करायला लावलं की काकडे स्वतः कुठं माझं नाव घेत आहे याचीसुद्धा मला सहनिसा करावी लागेल, कारण विनाकारण काकडेचं माझं एका पैशाची ओळख नाही, पाडक नाही, घेणं नाही, देणं नाही, तर काकडे माझं नाव का घेत आहे हेच मला समजत नाही. शेवटचा प्रश्न की पुढे तुमची काय भूमिका राहणार? मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं की मी काकडेंनी माझं नाव विनाकारण पत्रपरिषदेमध्ये घेतलं आहे, त्या प्रॉपर्टीशी माझ्या घेण्यात येणार नाही, म्हणून मी काकडेवर मानहानीचा दावा करणार. आज काकडेच्या विरोधात मी पोलीस स्टेशनमध्ये धनतोली पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे, आणि तक्रार करून मी कोर्टात जाऊन मानहानीचा दावा त्यांच्यावर करणार आहे.